आणि यानंतर ठाण्यातून एक महत्त्वाची बातमी। काल संध्याकाळी ठाण्यातील उपवन इथे एका मद्यपी ट्रक चालकाने काही दुचाकी आणि इतर गाड्यांना उडवलंय। पुणे आणि वरळीची पुनरावृत्ती होता राहिली आहे। नशिबाने या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाहीये, मात्र पोलिसांनी चालक आणि मालक यांना अक्षरशः सोडून दिलंय। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, घटना जेवढी धक्कादायक आहे तेवढंच धक्कादायक आहे चालक आणि मालकावर किरकोळ कारवाई करून त्यांना सोडून दिलंय। आपल्याला माहिती आहे ठाण्यामधला उपवन हा परिसर अतिशय दाटीवाटीचा असतो। संध्याकाळच्या वेळी प्रचंड गर्दी असते आणि अशाच वेळी नटराज हॉटेलच्या बाजूला एक जो ट्रक आहे, आपण बघतोय सीसीटीव्ही मध्ये कशा प्रकारे हा ट्रक थेट या सगळ्या वाहनांना धडक देतोय। हा जो चालक आहे तो चालक मद्यपी होता, त्याने दारू पिऊन तो गाडी चालवत होता हे स्पष्ट झालं। पोलिसांनी त्याला पकडलं, मात्र त्यानंतर देखील त्याच्या 9 ते 10 दुचाकींना फटका बसला। त्या ठिकाणी त्यांना खूप मोठं नुकसान झालं। असं असून देखील कोणतीही नुकसान भरपाई न देता त्या मालकाला आणि त्या चालकाला दोघांनाही सोडून देण्यात आलेलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र तो अतिशय किरकोळ अशा कारवाईचा गुन्हा आहे असं त्या नुकसान झालेल्या गाडी चालकांचं म्हणणं आहे। मात्र ही घटना जी आहे ती अतिशय धक्कादायक होती आणि नशीब म्हणावं लागेल, सुदैव म्हणावं लागेल की त्यावेळी त्या ठिकाणी कोणी नव्हतं, नाहीतर एक खूप मोठा अनर्थ झाला असता, खूप मोठा अपघात पुन्हा एकदा ठाण्यामध्ये होताना आपल्याला बघायला मिळाला असता। अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।